सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। हुंड्यासाठी तगादा लावून एका विवाहितेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक 12 रोजी पहाटे 5:30 वाजता उघडकीस आली। सोनाली प्रतीक शिंदे वय 23 असं मृत विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी नवरा प्रतीक अनंत शिंदे वय 26 व सासू भामाबाई उर्फ वंदना अनंत शिंदे वय 47 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे। ही घटना मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे घडली। या प्रकरणी सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांनी सोनालीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोनाली हिचे 2024 मध्ये कुडुवाडी येथील मल्हार कांबळे यांच्याशी पहिले लग्न झाले होते। मात्र काही कारणास्तव दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 16 डिसेंबर 2025 रोजी तिचा प्रतीक शिंदे सोबत विवाह झाला होता। विवाहानंतर पती व सासूकडून पैशांसाठी सातत्याने त्रास दिला जात असल्याची तक्रार तिने काही दिवसांपूर्वी फोनवरून केली होती। रविवारी सोनाली झोपेतून उठत नसल्याची माहिती दिली। तिला रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।